नमस्कार रसिक हो. मी सुभाष कर्णिक. कथाकथन श्रवण दर्शन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे शंकार्पण. अरुण घरी आल्यावर मालेने त्याचं स्वागत करीत म्हटलं, या नटश्रेष्ठ. अरुण म्हणाला, मालन, मला नटश्रेष्ठ म्हणू नकोस. मी एक साधा कलाकार आहे. हे पद फार मोठं आहे. पण खरं सांगू का, तुझं नाटक मला आवडलं. तुझं काम खूपच छान झालं. नाटक संपल्यावर सर्व प्रेक्षकांनी उठून टाळ्या वाजवल्या आणि तुम्हा सर्वांना दाद दिली. सारं नाट्यगृह पूर्ण भरलं होतं, मालन म्हणाली. होय मालन, आमचे कंपनीचं कार्यालय ज्या इमारतीमध्ये आहे तिथे इतरही बरीच कार्यालय आहेत. आमच्या कंपनीतलेच नव्हे तर त्या इतर कार्यालयातील लोकही नाटक पाहायला आले होते. अरुण, तुझ्या कामातला एक भाग मात्र मला आवडला नाही. हो, तू त्या नायिकेवर धावून जातोस, तिचा गळा पकडतोस, तिला खाली पाडतोस. हे मला नाही आवडलं. तू असं कसं केलंस? अगं, ते नाटक आहे, काही खरं नसतं. तरी तू तसं केलंस मला आवडलं नाही, मालन नाराजीच्या सुरात म्हणाली. अरुण हसला. शेजारी बसलेल्या मालनच्या हातावर त्याने थोपटलं. मालन, तुझ्यासमोर ठेवलेला हा मोबाईल यावरच आपल्याला एका महिन्यापूर्वी तुझ्या मामासाहेबांच्या निधनाची वार्ता कळली आणि परवा वृंदाला मुलगी झाल्याची बातमी याच मोबाईलनं आपल्याला दिली. यात मोबाईलची भूमिका काय? एका ठिकाणची बातमी दुसऱ्या ठिकाणी पोचवायची. ती बातमी काय आहे, चांगली आहे का वाईट आहे, हे बघायचं मोबाईलचं काम नाही. तसंच आम्हा कलाकारांचं असतं. लेखक जे लिहितो, दिग्दर्शक जसे सांगतो तसे प्रभाविकपणे सादर करणं एवढंच आमच्या हातात असतं. तेव्हा त्यासाठी दोष मालने त्याला थांबवलं. कळलं राजा, कळलं. समोर चहा ठेवला, तो घे. नरेश कपडे बदलत असताना त्याचा मोबाईल वाजला. प्रभा म्हणाली, आला, तुमच्या मैत्रिणीचा फोन आला. मैत्रिणीचं काय? माझी सहाय्यक आहे ती. तो फोन घेता घेता नरेश म्हणाला. तो फोनवर बोलला, ठीक आहे, माझी बैठक आता सकाळी 11 वाजता आहे. मी कार्यालयात 2 वाजेपर्यंत येईल. त्यानंतर त्यांना यायला सांग, नरेशने सांगितलं. प्रभाने विचारले, झालं बोलणं? अगं, किती शंका घेतील? नाहीतर काय, तू घरी असला की तिचे 2-3 फोन पण येणारच, प्रभाने चिडवलं. काय करणार, माझी फिरती, त्यामुळे कार्यालयाच्या बैठकीबाबत ती मला सारखी कळवत राहते. ठीक, संध्याकाळी घरी किती वाजता येणार, प्रभाने विचारलं. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येतो, नरेशने कबूल केलं. ये, मी वाट पाहते. अरे वा, अगदी ठरल्याप्रमाणे 6 वाजता स्वारी हजर, नरेशने स्वागत करताना प्रभाने कौतुकाने म्हटलं. अगं, आज बैठक लवकर संपली. म्हणतं तुला सांगितलं आहे तसं घरी हजर राहू, नरेश म्हणाला. प्रभा म्हणाली, छान छान, जे आता बाल्कनीत बसून चहा घेऊ. प्रभा, समोर बघितलं, सूर्यास्त होतो आहे आणि सूर्य केवळा पिवळा थबक दिसतो, नरेश म्हणाला. होय, मी रोज बघते. आपण आज त्या सूर्याला दर्शन दिलं, नरेश म्हणाला. काय करणार, नोकरी अशीच आहे. प्रभा म्हणाली, हा सूर्यास्त बघताना मला लहानपणची कविता आठवते. त्यातल्या काही ओळी आठवतात बघ, ऐक. पिवळे तांबूस कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटुनिया वाटे वाहुनिया दूर, पहा पाखरे घरोनी येती झाडावर गोळा, कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. अरे वा, सुंदर. प्रभा, तू शाळेच्या कार्यक्रमात हे गीत म्हटलं होतं. सगळ्यांनी खूप टाळ्या वाजवल्या आणि मी सर्वात जास्त, नरेश म्हणाला. होय, तेव्हापासून आपली ओळख झाली. आपण 10वीत होतो, मधून बाहेर भेटायचो. होय प्रभा, सगळं आठवतं. तेवढ्यात नरेशचा फोन आला. प्रभा म्हणे, झालं, आला तुमच्या मैत्रिणीचा फोन. तिचा नाही गं, अध्यक्षांच्या सचिवाचा फोन आहे, नरेश म्हणाला. फोनवर बोलला.
होय बोलतोय. ठीक आहे, तशा सूचना देतो. त्याने फोन बंद केला आणि दुसरा फोन लावला. गिरिजा, आता अध्यक्षांचा फोन होता. ते उद्या दुपारी आपल्या कार्यालयात येत आहेत. तातडीची बैठक आहे. सर्वांना नेहमीप्रमाणे सूचना द्या. फोन बंद झाल्यावर नरेश म्हणाला, प्रभा, ऐकलंस, अशी कामं करावी लागतात. प्रभा म्हणाली, ठीक आहे कळलं. आता तिकडे बघा. आता तो सूर्याचा गोळा खरोखरच बुडाला. दोघेही खळखळून हसले. अरुण कार्यालयात पोहोचला तसे सर्वांनी त्याचं कौतुक केलं. काहींनी हात मिळवून अभिनंदन केलं. दुपारपर्यंत त्याच्याकडे कोणी ना कोणी येऊन त्याचा नाटकाबद्दल शाबासकी देत होते. दुपार 3 वाजता एक व्यक्ती समोर येऊन उभी राहिली. ती म्हणाली, साहेब, मी वामन. समोरच्या ऑफिसात ते नरेश घाणेकर आहेत ना, त्यांचा मी शिपाई. अरुणला ते नरेश कोण माहीत नव्हतं. कोण साहेब? त्याने विचारलं. त्याने सांगितलं, समोर भूसंपादन ऑफिस आहे ना, तेथे असतात. ठीक आहे, काय काम आहे? अरुणने विचारलं. साहेबांनी सांगितलं की वेळ असेल तर भेटायला या. ठीक आहे, येतो. त्यांचा खोली क्रमांक किती? 406 सर. थोड्या वेळाने हातातले काम आटोपून अरुण नरेशच्या कार्यालयात गेला. तो त्यांच्या दालनात येताच नरेशने त्यांचं उठून स्वागत केलं. या अरुण, कालची तुमची नाटकातली भूमिका खूपच छान झाली. हार्दिक अभिनंदन. दोघांची जवाहर बागेत भेट झाली. एका बाकावर बसल्यावर नरेश म्हणाले, अरुण, मला तुमची मदत पाहिजे. एक छोटं नाटक करायचं आहे. कोणी लिहिलं आहे? किती अंकी आहे? अरुणने विचारलं. नरेश म्हणाला, तसं मोठं नाटक नाही, सांगतो. मला कार्यालयाच्या कामासाठी विविध ठिकाणी जावं लागतं. काही ठिकाणी बैठका असतात. त्यामुळे माझ्या इथल्या कार्यक्रमाला माझ्याशी संपर्क ठेवावा लागतो सारखा. त्यासाठी माझी स्वीयसहाय्यक गिरिजा मला फोन करते. त्यानुसार मी सूचना देतो. मात्र गिरिजाचे येणारे फोन माझ्या पत्नीला आवडत नाहीत. तिला उगाचच माझ्याविषयी संशय वाटतो. गेल्या आठवड्यात मी माझ्या सहकाऱ्याबरोबर बाहेर गेलो होतो. जाताना मी माझा मोबाईल टेबलवर विसरलो. माझ्या पत्नीने गिरिजाला फोन करून विचारलं की माझा फोन नुसता वाजतो, ते फोन का घेत नाहीत? मला त्यांच्याशी बोलायचं आहे. गिरिजाने सांगितलं की साहेब टेबलावर फोन विसरले, ते बाहेर गेले आहेत. त्यानंतर गिरिजाने माझ्या सहकार्याच्या फोनवर माझ्याशी संपर्क साधला, पण मी त्याच फोनवरून पत्नीशी संपर्क साधला. काय घडलं ते सांगितलं तर ती म्हणाली, मी तुम्हाला इतका वेळ फोन केला पण काही झालं नाही, आणि तुमच्या मैत्रिणीने केलेला फोन तुम्ही लगेच घेतला. अरुण, सांगा आता काय बोलणार? अरुण म्हणाला, सर, साध्या गोष्टीतून काही वेळा गैरसमज होतात. नरेश म्हणाला, त्यासाठी मी सुचवतो, तुम्ही पुढल्या रविवारी इथे या. मी पत्नीला घेऊन येतो. तुम्ही भेटला की तिला सांगेन गिरिजाचं तुमच्याशी लग्न ठरलं आहे. तुम्ही जसं थोडा वेळ नाटक करा, म्हणजे तिच्या मनातल्या शंका दूर होऊन जातील. हो पण सर, माझं लग्न झालं आहे. पण ते ठीक आहे हो, हे फक्त नाटक करायचं आणि तुम्ही ते छान वठवू शकाल. ठीक आहे सर, ठीक आहे, भेटू पुढल्या रविवारी संध्याकाळी, अरुण म्हणाला. आपली स्कूटर उभी करून अरुण ठरल्याप्रमाणे जवाहर बागेत शिरला. समोरच एका बाकावर नरेश पती पत्नी बसले होते. अरुणला पाहता नरेशने हात दाखवला तसा अरुण त्यांच्याजवळ गेला. आज इकडे कसे आलात? आम्ही इकडे नेहमी येतो पण तुम्ही दिसला नाही इकडं, नरेश म्हणाले. अरुण म्हणाला, सर, इकडे जवळ एकाला भेटायचं होतं, म्हटलं एकदा बाग बघावी. अरे हो, तुमची ओळख करून देतो. ही माझी पत्नी प्रभा. आणि प्रभा, हे अरुण डाणी. नुकतीच त्यांची ओळख झाली. माझी सेक्रेटरी गिरिजाशी याचा विवाह ठरला आहे. प्रभाने अरुणकडे अगदी काळजीपूर्वक पाहिले. नंतर थोड्या वेळाने हळूच विचारले, अरुण, तुम्ही दुसरं लग्न करीत आहात काय? मानिनीचं काय झालं? घटस्फोट घेतला? नरेश आणि अरुण दोघे गोंधळले. पण अरुण प्रथम सावरला. सर, तुम्ही अरुण वाणीबद्दल बोलत आहात. मी अरुण डाणी. तुमची थोडी सरमिसळ झाली. मला असं वाटतं, तो ऐका, तो अरुण वाणी माझ्यासोबत नाटकाला असतो. प्रभा म्हणाली, अरुण, मालन आणि मी जुन्या मैत्रिणी. 2 वर्षापूर्वी तुमच्या विवाहाला मी आले होते. अरुण म्हणाला, बरं झालं तुम्ही भेटलात. एकदा तुम्ही उभयता घरी या ना, तुमच्या मैत्रिणीची भेट होईल.
प्रभा म्हणाली, जरूर जरूर अरुण, भगिनी मंडळात माझी आणि मालिनीची भेट होते. तुमच्या नाटकाबद्दल नेहमी कौतुक करते. होय. छान छान. चला मी निघू सर, बागेत एक चक्कर मारतो. अरुण गेल्यावर प्रभाने नरेशचा हात धरला आणि ते बाजूच्या बाकावर बसले. नरू, हे नाटक करायचं काय गरज होती? नरेशने आश्चर्य विचारले. नाटक? प्रभा म्हणाली, नाहीतर काय, मी तुला गिरिजाचे फोन आले की बोलते. तू तिच्यात गुंतला आहेस असं मला वाटतं, अशी तुला शंका आली म्हणून तू गिरिजाचं लग्न ठरल्याचं नाटक केलंस, होय ना? नरेश शांत बसला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. नरू, अरे आपण 10व्या इयत्तेपासून सोबत आहोत. प्रथम मित्र झालो, नंतर केव्हा तरी प्रेमिक झालो. त्यानंतर आपल्या दोघांच्या मनात दुसऱ्या कोणाचाही विचार आला नाही. कॉलेजमध्ये तू माझ्याशी बोलायचा, पण माझ्या कोणत्याही मैत्रिणीशी तू कधीही संवाद साधला नाही. अरे मी तुला ओळखत नाही का रे? नरू, तुझं बोलणं, तुझं वागणं, विचार करणं, कृती करणं सारं मला माहीत आहे रे. तू कुणाकडे गुंतशील अशी शक्यताच नाही हे मला माहीत आहे. तुझी थोडी चेष्टा करायची म्हणून केवळ गिरिजाचा फोन आला की तुला बोलायची. तू ते इतके गंभीरपणे घेशील असं वाटलं नाही रे. नरू, मला माफ कर, मला माफ कर. प्रभा, तूच मला माफ कर. मीच तुला ओळखलं नाही. नरेशने तिचे हात हातात घेतले. प्रभा उठली. तिने आपल्या पर्समधून पाण्याची छोटी बाटली काढली. त्यातलं पाणी हातावर घेऊन अर्धे दिल्यासारखं त्यांनी खाली सोडलं. प्रभा म्हणाली, बघ नरू, तुझ्यासाठी हे शंकार्पण केलं. सगळ्या शंका वाहून गेल्या. दोघे जोरात हसले. धन्यवाद.